श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे कसे, कधी, का करावे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल। नवरात्रीमध्ये घटस्थापना, अखंड दिवा, त्याचबरोबर ओटी भरणे, हवन करणे, कन्यापूजन करणे ह्या सर्व गोष्टी कुलस्वामिनीचा कुळाचार म्हणून मानला जातो। नवरात्रीमध्ये ह्या सेवा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत। नवरात्रीचा प्राण मानला जातो ते म्हणजे कन्यापूजन। कन्यापूजन तुम्ही घटस्थापना केलेली असो किंवा नसो, अखंड दिवा जरी प्रज्वलित जरी तुम्ही केलेला नसला तरीही प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलसेवीची ही अत्यंत प्रभावी सेवा आहे ते आपल्याला नक्कीच आहे ती करायची आहे। तुम्ही जर भाड्याच्या जर घरामध्ये राहत असाल तरीही आपल्याला कन्यापूजन आहे ते करायचं आहे। कन्यापूजन हे का करावे? प्रत्येक स्त्रीमध्ये हे देवी तत्व असते, पण महिलांपेक्षा जास्त प्रमाणात कितीतरी पटीने कन्यांमध्ये देवी तत्व हे सामावलेले असते। म्हणूनच कन्यापूजन हे करावे। कन्यापूजन हे आपण कधी करावे तर अष्टमी या तिथीला कन्यापूजन करावे। याच तिथीला कन्यापूजन करणे हे अतिशय श्रेष्ठ मानले आहे। तसे म्हटले तर नवरात्रीचे सर्वच दिवस हे शुभ मानले जातात। नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी कन्यापूजन केले तरीही चालते, पण पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमीलाही तुम्ही कन्यापूजन आहे ते करू शकता। पण त्यातली त्यात जर तुम्हाला अष्टमीला जर करणं जर शक्य झालं तर तुम्ही अष्टमीला करावे। अष्टमीला अतिशुभ मानले जाते। आपल्या घरातील मुलींचेही तुम्ही कन्यापूजन करू शकता। या कन्यांच्या स्वरूपात देवी आई साक्षात आपल्या घरी आलेली असते। त्यांचे पूजन करायचे असते, त्यांचा मान सन्मान आहे तो करायचा असतं, त्यांना जेवायला आहे ते आपल्याला द्यायचं असतं किंवा एखादा पदार्थ आहे तो खाण्यासाठी आपल्याला आहे तो द्यायचं असतं। कन्यापूजन हे आपण कसे करावे याची आपण कृतीसहित माहिती आहे ते पाहणार आहोत। तुम्ही 1, 3, 5, 7, 9 अशा कन्यांना आहे ते आपल्या घरीमध्ये बोलवायचं आहे आणि त्यांचं कन्यापूजन आहे ते आपल्याला करायचं आहे। कन्या ह्या किती वयाच्या असाव्यात तर 1 वर्षापासून 10 वर्षाच्या वयापर्यंत कन्या असाव्यात। कारण की आजकाल काय झालेलं आहे की मासिक धर्म आहे हा लवकरात लवकर म्हणजे 11-12 वर्षाच्या आतमध्येच मुलींना येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे आपण 10 वर्षापर्यंतच्या मुलींचं कन्यापूजन आहे ते आपल्याला करायचं आहे। जरी एका कन्येचे पूजन जरी तुम्ही केले तरी चालते। कन्यांचे आपल्याला पाद्यपूजन आहे ते करायचं आहे। पाद्यपूजन म्हणजे त्यांचे पाय धुवून त्यांची पूजा आहे ती करायची आहे आणि त्यांना एखादा कोणता तरी गोडाचा पदार्थ आहे तो आपण त्यांना खाण्यासाठी द्यायचा आहे। तुम्ही यामध्ये गोडाची खीर आहे ती बनवू शकता, वरण भात, चपाती, भाजी, पुरणपोळी म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता। त्याचबरोबर दूध, साखर जरी दिलं तरीही चालतं। आपल्या इच्छेनुसार आहे ते आपण त्यांना खाण्यासाठी आहे ते द्यायचं आहे। त्यांना एखादी भेटवस्तू आहे ती द्यायची आहे। भेटवस्तूमध्ये तुम्ही त्यांना काय देऊ शकता? गजरा द्यायचा आहे, त्याचबरोबर मेकअपची एखादी वस्तू आहे तीही द्यायची आहे, लाल चुनरी आहे ही तर आपल्याला जरूर द्यायचीच आहे, मेहंदीचा कोन आहे तोही आपण देऊ शकतो, रुमाल आहे तोही आपण द्यायचा आहे किंवा शाळे उपयुक्त असणाऱ्या कोणती एखादी वस्तू आहे ती जरी दिली तरी चालेल आणि त्याचबरोबर त्यांना आपल्याला एक फळ आहे तेही आपल्याला द्यायचं आहे। कन्यापूजन हे आपण नक्की कधी करू शकतो? कन्यापूजन हे आपण संपूर्ण दिवसभरामध्ये जरी केलं तरी चालतं किंवा संध्याकाळी जरी तुम्ही जर केलं तर अतिशय उत्तम होते। आता स्कंद पुराणानुसार आपण पाहूया की कोणत्या वयाच्या मुलीचं कन्यापूजन केल्याने आपल्याला फळ आहे ते काय मिळतं। 1 वर्षाच्या मुलीचं जर तुम्ही जर कन्यापूजन जर केलं तर तुम्हाला मोक्षप्राप्ती आहे ती होते। 2 वर्षाच्या मुलीचं जर कन्यापूजन केलं तर ऐश्वर्यप्राप्ती प्रदान होते। त्याचबरोबर 3 वर्षाच्या मुलीचं जर केलं तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्ती आहे ती होते। 4 वर्षाच्या मुलीचं जर कन्यापूजन जर केलं तर राज्यप्राप्त आहे ते होते। 5 वर्षाच्या मुलीचे कन्यापूजन केले तर विद्याप्राप्ती आहे ते होते। 6 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर षष्ठ कर्मसिद्धी देणारी असते। 7 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर राज्यप्राप्ती आहे ते होते। 8 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर संपत्ती प्राप्ती आहे ते होते। 9 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर पृथ्वीवरील राज्य करणारी असते आणि 10 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर सुखप्राप्ती आहे ती होते। अशा प्रकारे आपल्याला फल आहे ते मिळतं। आपल्याला 1 ते 10 वर्ष या वयामधील ज्या मुली आहेत त्या मिळतील त्या मुलींचं आपल्याला कन्यापूजन आहे ते करायचं आहे। आता आपण पाहूया की कन्यापूजन आहे ते आपल्याला कसं करायचं आहे याचा आपण कृतीसहित आहे तो व्हिडिओ पाहत आहोत। ज्यावेळेस कन्या आपल्या घरी येतील त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला त्यांना हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे। तुम्ही कितीही कन्यांना आहे ते घरी बोलवू शकता
1 2 3 5 7 9 आपल्याला जेवढ्या मिळतील तेवढ्या कन्यांना आपल्याला घरी बोलवायचं आहे आणि त्यांचं आपल्याला पूजन आहे ते करायचं आहे. हळदी कुंकू लावून झालं की त्यांचं पाद्यपूजन आहे ते करायचं आहे, म्हणजे त्यांच्या चरणांचं पूजन आहे ते आपल्याला करायचं आहे. त्यांचे पाय आहे ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर यावरती आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे. पाय त्यांचे आहेत आपले ते पुसून आहेत ते घ्यायचे आहेत. आपल्या पदराने त्यांचे पाय आहेत ते आपल्याला पुसायचे आहेत. काही जण काय करतात की स्वस्तिक न काढता फक्त आहे ते या ठिकाणी हळदी कुंकवाचे फक्त टिकले आहेत ते काढतात, तर तसं नाही आपल्याला करायचं. आपल्याला स्वस्तिक आहे तेच आहे ते आपल्याला काढायचं आहे. स्वस्तिक आहे ते आपल्याला कुंकवाने आहे ते काढायचं आहे. आपल्याला दोन्हीही पायांवरती स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे. काही जण काय करतात की मुलींना अधिकार आहे ज्यावेळेस त्या घरी येतात त्यावेळेस त्यांना खायला आहे ते सुरुवातीला दिलं जातं, तर आपल्याला प्रथम आहे ते त्यांचं पूजन आहे ते करून घ्यायचं आहे आणि नंतरचा आपण जो काही पदार्थ आहे तो त्यांना खाण्यासाठी बनवला असेल तो आपल्याला द्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला त्यांना भेटवस्तू आहेत ह्या द्यायच्या आहेत. आपण भेटवस्तू कोणत्या आणलेल्या असतील त्या त्यांना द्यायच्या आहेत. रुमाल आहे हा आपल्याला द्यायचा आहे. वस्त्र म्हणून हा आहे तो दिला जातो, त्यामुळे आपण रुमाल आहे तो द्यावा. त्याचबरोबर हे गळ्यातील आहे, टिकल्याचं पॉकेट आहे, हे आहे ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे. आणि अशा प्रकारची जी लाल चुनरी असते ही आपल्याला आणायची आहे आणि ती आहे ती त्यांच्या अशी डोक्यावरती आहे ते आपल्याला ठेवायचं आहे, कारण माता स्वरूप आहे त्यांचं. ते आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनी कुलदेवी माता आलेली आहे, म्हणून आपल्याला अशा प्रकारची चुनरी आणून आहे ती त्यांना द्यायची आहे. त्याचबरोबर अजूनही तुम्हाला जरी वस्तू द्यायच्या असतील तर त्याही तुम्ही देऊ शकता. एखादं फळ आहे तर तेही आपल्याला त्यांना आहे ते द्यायचं आहे. एक नारळ आहे तोही द्यायचा आहे. तुम्ही फळ न देता नारळ जरी दिला तरी चालू शकतो, तर त्यांना नारळ आहे तोही द्यायचा आहे. नारळाची शेंडी आहे ती त्यांच्याकडे आहे ते आपल्याला करायची आहे. या नारळाला आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे. तर आता हा जर नारळ जर आपण आपल्या घरातल्या जर मुलीला जर दिला तर याचा आपण नंतर आहे ते काय करायचं आहे की हे जे नारळ आहेत ते आपण दसरा झाला की तो फोडायचा आहे आणि आपल्या घरातील सर्वांनी देवी मातेचा प्रसाद म्हणून आहे ते आपल्याला खायचा आहे. आणि यानंतर आपल्याला त्यांच्या पाया आहेत त्या पडायच्या आहेत. पाया पडत असताना आपलं मस्तक आहे ते टेकवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या पाया आहेत ह्या पडायच्या आहेत. आपण फक्त नुसते हात जोडून अशा प्रकारे अशा नाहीत पाया पडायच्या, तर आपल्याला मस्तक आहे हे टेकून आपण पाया आहेत त्या पडायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने कन्यापूजन आहे हे करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.